हॅलो. तर आज मी तुम्हाला ही फुलं एकदम सोप्या साध्या पद्धतीत कशी करायची ती दाखवते. चला. सगळ्यात पहिला 2 पाईप क्लीनर घ्यायचे. हे बघा, हे असे एकमेकांना इथे ठेवायचे. इथे ठेवल्यानंतर हे एकमेकांना असे ट्विस्ट करून घ्यायचे, म्हणजे जोडून घ्यायचे पाईप क्लीनर. हे असे एकत्र ट्विस्ट करून घ्यायचे, म्हणजे हे जोडले गेलेत आपले. त्यानंतर एक लायटर घ्यायचं आहे. लायटरवर इथे बरोबर आहे ना, थोडंसं इथे बघा, थोडं पाईप क्लीनर असं इथे सोडायचं. त्यानंतर इथून असे ट्विस्ट करायचे, लायटरला गुंडाळून घ्यायचे. जवळजवळच गुंडाळ शक्यतो. आणि इथे एवढा पाईप क्लीनर राहील ना तेवढं आपल्याला ठेवायचंय. एकदम असं पूर्ण संपवून टाकायचं नाही, कारण आपल्याला ट्विस्ट करून घ्यावं लागतं ना, त्यामुळे. त्यानंतर हे सगळे, हे बघा, हे जे पाईप क्लीनर आहेत ना गुंडाळलेले, हे असे एकत्र करून घ्यायचे. बघा, हे असे एकत्र करून घ्यायचे. हे 2 आहेत ना, ह्यांना असं एकत्र असं ट्विस्ट करा, चांगला घट्ट 2 वेळा ट्विस्ट केला. आणि आता हे पाईप क्लीनर असे बाहेर काढायचे. ट्विस्ट केल्यानंतर इथून सोडू नका हा, इथून असं घट्ट पकडा. हे असं पकडल्यानंतर ह्यातला जो पण मोठा असेल ना तो या आतमध्ये घाला असा, आणि पुन्हा असा इथून बाहेर काढा. इथून बाहेर काढल्यानंतर पुन्हा एक ट्विस्ट करा. चांगला घट्ट असं ट्विस्ट करायचं आहे. 1-2 केला तरी चालतात. हे असं खाली ठेवा. आता ह्या आपल्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या अशा, हे बघा, हळूहळू एक एक करून साईडला करायच्या. आता ह्या पाकळ्या एक एक करून मी साईडला केल्यात. आता मी काय करणार बघा, ह्या पाकळ्या आहेत ना अशा पकडणार. बघा, बस इथे असं थोड्याशा दाबून घेणार, हलक्याशा. ओके, सगळ्या पाकळ्या अशा दाबून घ्यायच्या. आता असं झाल्यानंतर ही अशी पाकळी इकडे पकडायची आणि या साईडने ट्विस्ट करायची. ज्या साईडने आपण पहिली पाकळी केली त्याच साईडने सगळ्या पाकळ्या ट्विस्ट करून घ्यायच्या आहेत. थोडंसं हे असं फुलवून घ्यायचं. फुलं गॅप जास्त दिसता कामा नये, फक्त थोड्याशा पाकळ्या अशा करून घ्यायच्या. पाईप क्लीनर जर जाड असेल तर अजून छान दिसतील, 8 mm चा असेल तर. सगळ्या पाकळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. आणि इथे ह्या पाकळ्यांना ना पहिला हे तर असं घ्यायचं इथे मध्ये करून, आणि नंतर ह्या अशा आहे बघा, थोड्याशा पाठी बेंड करायच्या. थोड्याशा पाठी बेंड करायच्या. सगळ्या पाकळ्या. तर हे असं फूल तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये लावण्यासाठी आपल्याला करायचंय, तर एक येलो कलरची स्टिक घ्यायची. हे बघा, मधोमध कट करून घेते. ग्लू लावायचा इथे. ग्लू लावून झाल्यानंतर हा इथे बरोबर असं टाकायचं आणि हे बंद करून घ्यायचं असं. हे उरलेले जे आहेत ना हे कट करून टाकायचं. ही स्टिक तुमची चिकटल्यानंतर आपल्याला काय करायचंय, थोडंसं ग्लू लावून घ्यायचंय आपल्याला. आपण ग्रीन टेप जी गुंडाळणार आहे ना, मग त्याच्यासाठी आपल्याला ग्लू लावावं लागतं. ग्लू लावल्यानंतर ही अशी टेप, ही बघा, अशी फक्त फिरवून घ्यायची ग्लू लावून झाल्यानंतर. आता तुम्हाला जर पान हवं असेल तर तुम्ही पान पण लावू शकतात. मी इथे सिंपल करते.
पानाचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. क्रिएटिव्ह पूजा या चॅनलवर तुम्ही जाऊन फुल व्हिडिओ बघू शकता. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर हा फुल व्हिडिओ बघू शकता. आणि एंडला आल्यानंतर पण इथे थोडासा ग्ल्यू लावून घ्यायचा. हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही शेवटला ग्ल्यू नाही लावलात ना तर जेवढं तुम्ही मेहनत केली आहेत ना तेवढी सगळी वेस्ट राहील तुमची, सुटत जाणार ते बरोबर. शेवटला छान असं ग्ल्यू लावून. तर हे फूल आपलं रेडी आहे.